नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? मजेतच असायला हवं। मी पूनम तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आपल्या नवीन अशा काही व्हिडिओमध्ये। आणि सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ। आजचा काही वेगळा प्लॅन आहे ते मी तुम्हाला नंतर कनेक्टमध्ये सांगेलच, आणि तसंही तुम्हाला थंबनेलवरून समजलंच असेल। आता आमच्याकडे चलबचल चालू आहे, थोडीफार आवाज येत असेल ते इग्नोर करा, कारण की आम्ही कुठेतरी बाहेर चाललो आहे, त्याचीच तयारी आज चालू आहे। तर चला तर मग पुणे राज की जय की जय। गणपती बाप्पा लेडीजनी मिळून एक प्लॅन ठरवला होता, काही झालं तरी ह्या वेळेस घराच्या बाहेर पडायचं आणि मनसोक्त जगायचं। तर आम्ही असं प्लॅन ठरवलं तर कुठेतरी देवदर्शनाला जायचं, आणि आम्ही निघालो। आम्हाला घरचे वगैरे सगळे सोडायला आले होते बाहेर। आणि हे बघा, आम्ही घराच्या बाहेर पडल्यावर मला एवढंच मस्त दृश्य दिसलं ना की किती मस्त, आणि मला हे मोहक काही कॅप्चर केल्याशिवाय जात नव्हतं। मी फॅमिली निघालो, पूर्ण लेडीज होत्या सगळ्या, आणि आम्ही ह्या पूर्ण कस्तुरी परिवारातल्या लेडीज आहोत। आम्ही सगळे निघालो होतो बाहेर फिरायला। हे बघा किती सारे जण जमले होते, एका शब्दावर सगळेजण तयार झाले होते आणि आम्ही लगेच निघालो होतो। 70-80 किलोमीटरचा प्रवास पार करून आम्ही पोचलो होतो वळशाला। वळसा हे महालक्ष्मीचं मंदिर आहे इथे। हे दारव्याजवळ दारव्यावरून 5 किलोमीटर अंतरावर आहे, आणि आम्हाला तिथं महालक्ष्मीचं दर्शन घ्यायला जायचं होतं। आम्ही सगळ्यांनी ठरवलं होतं की तिथे दर्शन घ्यायला जायचं, आणि असं काही आमचं जाणं होत नाही। तर यावेळेस पक्कंच ठरवलं की नाही, काहीही करायचं पण यावेळेस दर्शनाला जायचं म्हणून। तर हे महालक्ष्मी मातेचं मंदिर आहे, तिथे आम्ही दर्शन घ्यायला गेलो होतो सगळ्या लेडीज मिळून। आणि सगळ्यांची इथं चालू होते की ते मंदिराच्या बाहेर असतात ना, टिक्का वगैरे लावून देतात, त्यांच्याकडून टिक्का लावून घ्यायची थोडी गडबड चालू होती सगळ्यांना। त्रिशूल वगैरे करून म्हणजे डोक्यावर असं हे काढलं जाते ना त्रिशूलानी वगैरे, माझ्याही डोक्यावर तुम्हाला दिसत असेल इथे कपाळावर। तशा पद्धतीने सगळ्याचं चालू होतं की सगळ्यांनी मिळून इथे टिक्का वगैरे लावायचा असा। आणि हे आहे महालक्ष्मी मातेचं मंदिर, दारव्यावरून 5-6 किलोमीटर अंतरावर आहे। जागृत देवस्थान आहे। मी इथे भरपूरदा आलेली आहे, पण मला तरी पण मला यायचं होतं। पूर्ण लेडीज मिळून प्लॅन केला होता आम्ही की इथे यायचं म्हणून। महालक्ष्मी मंदिर आहे ते तुम्हाला मी समोर दाखवतेच बघा। अशा प्रकारे आम्ही इथे गेलो, आणि हे देवस्थान खूप छान आहे, जागृत देवस्थान आहे। इथे तुम्ही कोणताही नवस बोला, काही बोला, देव महालक्ष्मी माता ते नक्की पूर्ण करते, आणि खूप छान वाटते। इथं आलं की शांत वाटते, खूप मस्त वाटते। ह्यावेळेस गर्दी फार नव्हती, खूप कमी प्रकारे गर्दी होती, कारण मागच्या वेळेस मी आली होती ना अधिक महिन्यात, तेव्हा मागच्या वर्षी खूप गर्दी होती। पण ह्यावेळेस एवढं छान असं दर्शन झालं, म्हणजे तुम्ही किती वेळ थांबा काहीही वाटलं नाही। आता मागच्या वेळेस मी आली होती ना तेव्हा खूप गर्दी होती। अशा प्रकारे इथे आहे। एंटर झाल्यानंतर इथे शिवाजी महाराज आहे, शिवाजी महाराजांचं दर्शन वगैरे घेतलं। इथे बाया ओट्या वगैरे भरतात, हे बघा अद्वे इथे शिवाजी महाराज दर्शन घेतलं, आणि नंतर मी पण घेतलं। अशा ठिकाणी आपले छत्रपती शिवाजी महाराज असेल तर काय विषयच नाही ना। हे आहे वाघाई देवी, इथे छान आम्ही पूजा वगैरे करून घेतली। अजबेची ही लगबग चालू आहे, पूजा करायची घाई गडबड। त्याला पूजा म्हटलं की खूप हे होत असते, त्याला पूजा ही करायचीच असते कुठे पण। आम्ही सगळ्यांनी मिळून छान इथे पूजा करून घेतली। पूजेला काही घाई गडबड झाली नाही, मनसोक्त पूजा झाली की तुम्ही कितीही वेळ पूजा करत बसा, काही वाटलं नाही। तर काही ठिकाणी कसं होते, खूप गडबड होते, चला चला समोर चला असं बोलण्यात येते। पण इथे यावेळेस गर्दी नसल्यामुळे खूप छान पद्धतीची अशी पूजा झाली। सगळ्या लेडीजना मुळात म्हणजे खूप आनंद झाला, कारण की त्यांना त्यांच्या मनासारखं दर्शन झालं, घाई गडबड झाली नाही, मनसोक्त पूजा करण्यात आली। इथे माझी पूजा वगैरे झाली होती, माझ्या सासूबाई आणि अद्वैची पूजा काही संपत नव्हती, त्यांची पूजा चालूच होती। मी इथे नमस्कार वगैरे केला। सगळ्या लेडीजना खूप आनंद झाला की त्यांना म्हणजे कुठेतरी बाहेर फिरल्यावर थोडा आनंदच होत असतो। आणि ह्या आहे माझ्या छोट्याशा ननदबाई, तिघीजणी। आणि इथे नंतर मी नाही का मुखोटे ठेवलेले आहेत ना, त्यांच्यासमोर इथे ओटी भरायची आहे। इथे ओटीचं सामान मिळतात पण दुकानात, ते तुम्ही आता बाहेर दुकानं पाहिलं होती तिथे, किंवा तुम्ही घरून पण घेऊन येऊ शकता। आम्ही घरून पण आणली होती, आणि तिथे माझ्या सासूबाईची इच्छा होती की इथून पण एक ओटीचं सामान घ्यावं, तिथून पण सामान घेण्यात आलं। म्हणून आम्ही इथे नंतर अशी ओटी भरून घेतली सगळ्या लेडीजनी मिळून। आणि असं बाहेर आलं की बोलणं पण सुचत नाही, कारण की असं मन एवढं मस्त वाटते ना, छान फ्रेश वाटते।
ओटी वगैरे भरून झाल्यानंतर मी ते सगळ्यांना हळदी कुंकू वगैरे लावून घेतले, कारण की आपलं लेडीजचं कामच आहे ते. आपण कुठेही जा, आपलं हळदी कुंकू काही संपत नाही देवदर्शनाला गेल्यावर. इथं सगळ्यांनी मिळून असं हळदी कुंकू वगैरे लावून घेतलं. मी आणि माझ्या जाऊबाईंनी इथे छान सगळ्यांना हळदी कुंकू वगैरे लावून घेतले. आणि हे आहे महालक्ष्मी माता. इथेच आम्ही आलो होतो दर्शनाला. आणि इथे ह्या महालक्ष्मी गडावरून खाली उतरलेल्यांचं मूळ स्थान गडावरती आहे. तिथल्या मंदिरात पण आम्ही दर्शन घ्यायला गेलो होतो. आणि अद्वैनी तिथे गुढी पाहिली होती. त्याची इच्छा होती की मी गुढी बरं, कारण की मी त्याला इथे 2-3 वेळा घेऊन आली आणि त्याला माहीत आहे कशा प्रकारे इथे गुढी वगैरे पाहायला जाते. त्याने इथे अशी छान अशा प्रकारे गुढी बघितली. महालक्ष्मीजवळ गुढी बघतात ना तशा प्रकारे. आणि महाराजाजवळ दिली तर महाराज बोलले की याच्या हातातच आली आहे. त्याच्या मनात काही नव्हतं, त्याची मनोकामना कोणती नसते आणि बालपण हे देवांचंच रूप आहे. अशा प्रकारे त्याच्या हातातच निघाली आहे. आम्ही सगळ्यांनी गुढी वगैरे बघितली आणि नंतर आम्ही इथे घरून डबे आणले होते आणि नंतर आम्ही इथे जेवण करायला निघालो. तिथंच जवळ मंदिराच्या समोरच हे निसर्ग पर्यटन स्थळ आहे. वर्षाचं छान छोटंसं मंदिर आहे. तिथे हे बघा किती छान हे आमचे चिल्ले पिल्ले खेळत आहे. अद्वैतची मस्ती तुम्ही पाहू शकता. अशा प्रकारे आम्ही ठिकाण बघत होतो की कुठे जेवायचं वगैरे. आणि छान इथचं वातावरण खूप मस्त आहे, सगळ्याला खूप आवडलं. अशा प्रकारे मंदिराचं गडावरून अशा प्रकारे छान गार्डनमधून याचं दृश्य दिसले जाते कसे आहेत. तर इथे छान आम्ही डबे वगैरे एन्जॉय केले. आणि एक छोटीशी परी आहे, हिचं नाव आराध्या आहे, ही पण आमच्यासोबत होती. किती छान क्यूट आहे ना. सगळ्या लेडीजने मिळून इथे छान असं एन्जॉय केला होता. ह्या माझ्या 2 ननदबाई आहे, एक भारती आणि एक नंदिनी. बघा किती छान प्रकारे ते पण एन्जॉय करतात. आणि हा आहे छोटासा पिल्लू. आदू काय करते तू? घसरगुंडीवर चढत आहे. ये कुठून येते? इकडून ये ह्या साईड नाही. हां ये इकडून. हां दर्शू दादा ये, साई दादा येते पहिले. मस्त ये, तू ये आता. ये, नाही वाटत भीती, काही होत नाही. ये, भीती नाही. मुलांनी इथे खूप छान प्रकारे एन्जॉय केला होता. गार्डन म्हटलं की मुलं एन्जॉय करणारच. आणि छोटे छोटे मुलं होते आमच्यासोबत. हे खूप सोयीस्कर झालं, कारण की त्यांना थोडा रिलॅक्स भेटला पाहिजे. अद्वै इथे त्याच्या आत्यासोबत एन्जॉय करत आहे. आणि ती पहिली होती ती त्याची प्राची आत्या होती. सगळ्यांनी लेडीजनी मिळून खूप छान एन्जॉय केला. आणि हे बघा हे त्यांच्या आत्या आहेत, त्याला मांडीवर घेऊन. आणि हा खूप लाडका आहे, त्याला मांडीवर घेऊन कशा घसरत आहे. हा खूप लाडका आहे सगळ्यांचा. सगळ्यांनी त्यांच्यासोबत खूप एन्जॉय केला. आमच्या लेडीजनी मुळात म्हणजे खूप एन्जॉय केला आहे, मनसोक्त जगलं आहे. कारण की आपल्या बायांना सहसा असं बाहेर कुठे जाता येत नाही आणि त्यांना पण त्यांचं जीवन असते, ते पण जगलं पाहिजे. म्हणूनच मी इथे हा प्लॅन केला होता की कुठेतरी बाहेर जायचं. सगळ्यांची जबाबदारी मी घेतली होती. सगळ्यांना खूप आनंद झाला इथे येऊन, कारण की सगळ्यांना मजा आली. आणि ह्या माझ्या सासूबाई आहे बघा किती छान. एवढं वय झालं तरी त्या मस्त आनंद घेऊन राहिल्या सगळ्या गोष्टींचा. आणि नंतर मी इथे आहे. मी बघा मला भीती पण वाटत होती थोडीफार, कारण की तिथे थोडं घसरगुंडी इथे थोडी कट झाली होती. पण तरी पण सगळ्यांनी एन्जॉय केला म्हणून मी का मागे राहणार, म्हणून मी पण एन्जॉय केला. आम्ही लगेच निघालो इथे अंबादेवीचं दर्शन घ्यायला दारव्याला. अंबादेवी संस्थान आहे दारव्याला. इथे अंबादेवीचं खूप मोठं मंदिर आहे, तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे मग सगळे देवी देवता आपल्याला इथे एकाच ठिकाणी भेटते, कुठेही जायची गरज पडत नाही. आणि इथे वर्षावर आम्ही इथे थेट निघालो होतो. 5 किलोमीटरवरच आहे दारवा. तिथे निघालो. इथे सगळ्या देवींचे सगळ्या प्रकारचे रूप आपल्याला इथे दिसत आहे. थोडी घाई झाली म्हणून मी इथे जवळून काही त्याच व्हिडिओ कॅप्चर करू शकली नाही. अशा प्रकारे मी इथे तुम्हाला दाखवत आहे. आणि हे बघा हे आहे अंबादेवी. इथे किती मस्त वाटत आहे, म्हणजे त्याचं रूप वगैरे पाहिलं ना खूप फ्रेश वाटते. मन आपलं इथं मनसोक्त आपण ते हे करू शकतो, म्हणजे दर्शन घेऊ शकतो. अशा प्रकारे देवीचं रूप मनाला खूप भावून. आणि सगळ्या प्रकारचे म्हणजे असे तसे लावलेले आहे, पेंटिंग वगैरे कागद वगैरे केलेले आहे. खूप पुरातन काळाचं मंदिर आहे. आणि आपल्याला देवी देखता येतेच मिळते.
सगळं दर्शन घेतल्यावर इथे 5-10 मिनिट रिलॅक्स म्हणून आम्ही इथे बसलो होतो आणि सगळ्यांच्या लेडीजच्या गप्पा चालू होत्या आणि माझ्या अद्वैची इथे मस्ती चालू होती. कुठेही जा आपली मस्ती काही कमी होत नाही. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते हा किती नुसता पळत असतो इकडे तिकडे. सगळं मंदिर तो धावत पळत बघत होता आणि सगळं तिथं देवींचे सगळे रूप दाखवलेले आहे ते पण तो दाखवत होता की इथे असं आहे तसं आहे आणि त्यांना देवाचं खूप वेळ आहे. सगळीकडे फिरत होता. नुसते आपल्या सारख्या मस्त्या चालू, कुठेही जा मस्त्या काही कमी होणारच नव्हत्या. अशा प्रकारे इथे हे मंदिर आहे बघा. किती छान पद्धतीने सजवलं होतं आणि आमचं खूप छान प्रकारे शांत पद्धतीने दर्शन झालं. प्रत्येक ठिकाणी आम्हाला काही घाई गडबड झाली नाही आणि कोणीही घाई करणार नव्हते. नाहीतर काही ठिकाणी खूप घाई गडबड असते, गर्दी असते. पण आम्ही कुठे पण गेलो पण तिथे पण आम्हाला कुठेही गर्दी म्हणजे नव्हतीच. आम्हाला मुळातच आम्हाला शांत पद्धतीने आमचं दर्शन झालं आणि आम्ही तिथून निघालो. आता आम्ही दारव्यातून बाहेर पडत होते. हे आहे दारवा सिटी बघा कशी आहे. खूप जुनी सिटी आहे ही दारवा आणि खूप तिथे वेगवेगळे मोठे म्हणजे बिल्डिंग्स वगैरे होत्या. सगळ्या जुन्या वाटत होत्या, म्हणजे आपल्या जुन्या काळातल्या वाटत होत्या. अशा प्रकारे आम्ही तिथून बाहेर पडलो आणि आम्ही दारव्यावरून निघालो आर्णीला. मी आर्णीला पोचल्यावर इथे 5-6 किलोमीटरच्या अंतरावर हे दाबळी हे मंदिर आहे. तिथे पण आम्ही दर्शन घेतलं. मी आता आर्णीला थांबत नाही आहे सध्या. यांच्या सगळ्या लेडीजसोबत मी इथे गावाला चालले कारण की अद्वैला इथे क्रिसमसच्या सुट्ट्या चालू आहे. तर मी गावाला जाणार आहे त्यांच्यासोबत सगळ्यांसोबत. आणि इथे छान दाबळीला असं खूप मोठं मंदिर आहे. दाबळी जवळून जाते आणि दाबळीला दर्शन नाही घेणार असं तर कधी होऊच शकत नाही. इथे दाबळीला दर्शन घेतलं. सगळ्या लेडीजचं काही प्रत्येक वेळेस येणं होत नाही. मी इथे जवळपास असल्यामुळे माझं नेहमी येणं होते पण त्यांचं येणं होत नाही. त्यांना पण इथे सगळे मंदिरं देवी दर्शन सगळं करून आणलं मी आणि सगळ्यांना इथे दर्शन घडवलं. नाही म्हणत होत्या असं काही जणी कारण की खूप उशीर झाला होता घरी जायला. पण मी म्हटलं काही तुमचं डबल येणं होत नाही आणि आपल्या रूटवरच आहे, घाटांची रूटवरच आहे, चला तर आपण दर्शन घेऊया. सगळ्यांना गाडीच्या खाली उतरवलं आणि त्यांना असं दर्शन दिलं. बघा किती छान मंदिर आहे आणि खूप पुरातन काळातील मंदिर आहे. म्हणजे आपली मनोकामनाही इथे पूर्ण होते काही बोललं तर. आणि सगळे देवी देवता इथे पण आपल्याला म्हणजे दिसते. आपल्याला इथून पण इथे मंदिरात आलं तर आपल्याला दुसऱ्या कुठेही जायची म्हणजे गरज नाही. सगळ्या देवांचे, स्वामी महाराजांचं, विठ्ठल रुक्माईचं, राधाकृष्णाचं आणि महादेवांचं सगळ्यांचे मंदिर एकाच ठिकाणी एकाच जागेवर. इथे छान पूजा चालू होती एका दादांची. तिथे आम्ही छान असं मी काही क्लिप असे म्हणजे शूट केल्या की आपण तुमच्यासोबत शेअर करू शकते अशा. हे बघा इथे आहे गजानन महाराज आणि इथे आहे विठ्ठल रुक्माई. बघा अशा दाबळीच्या ठिकाणी प्रत्येक देवी देवतांचं आपल्याला दर्शन झालं. इथे स्वामी महाराज आहे. त्यांच्या मंदिराला इथे कुलूप लागलं होतं तर बाहेरूनच दर्शन घेतलं. आणि दाबळी आहे, खूप मोठं मंदिर आहे. इथे लग्नाची वगैरे व्यवस्था इथे आहे. लग्न वगैरे खूप छान पद्धतीने इथे करू शकतात. तुम्हाला हॉल वगैरे इथे मिळून जाईल आणि मंदिराच्या ठिकाणी लग्न वगैरे करणं म्हणजे किती छान पद्धतीने अरेंज केली आहे. तिथं संस्थान हे खूप छान पद्धतीचं आहे.
बघा. इथे आलं की आपल्याला कुठे जायची गरज नाही. आणि म्हणजे आता पहिले नाही नाही म्हणत होत्या, पण सगळ्या लेडीज आल्यावर त्यांना पण इथे बघा किती छान करमलं. त्यांना पण इथून जायची बिलकुल इच्छा नव्हती. सगळ्यांचा काही ना काही टाईमपास चालू होता. कोणी कोणत्या मंदिरात गेलो होतं, कोणी कोणत्या मंदिरात वगैरे गेलो होतं. अशा प्रकारे इथे चालू होतं. इथे आल्यानंतर खूप छान वाटतात आणि सगळ्यांना खूप मस्त वाटलं. म्हणजे कोणाला कंटाळावर आणि कोणत्याही आमच्याकडे छोटे छोटे मुलं होते, पण कोणीही पण त्रास दिला नाही. खूप छान पद्धतीचं आमचं सगळीकडे दर्शन झालं. कारण की दिवसभर मुलांना घेऊन फिरणं म्हणजे थोडं हे वाटतात, म्हणजे आपल्याला अवघडल्यासारखं वाटते, पण कोणत्याच मुलांनी इथे त्रास दिला नाही. इथे आरती वगैरे चालू होती, ती पण आम्ही केली. कारण की इथे दुसऱ्या मंदिरात रुद्राभिषेक चालू होत्या. संध्याकाळची वेळ होती. व्हिडिओ थोडा म्हणजे अंदर ब्लॅक येत असेल तुम्हाला. अशा प्रकारे आरती वगैरे आम्ही सगळी घेतली. आणि चला तर मग इथेच हा मी व्हिडिओ एंड करताय. बाय बाय.